रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात पनवेल बस स्थानकात प्रचंड प्रमाणात गर्दी झाली असून मतदान करण्यासाठी कोकणवासीय अलिबाग, मुरुड, महाड, पोलादपूर, माणगाव, खेड, रत्नागिरी इत्यादी ठिकाणी आपल्या गावी जात आहेत। विधानसभा निवडणुकीच्या कर्तव्यासाठी बहुतांश एसटी बसेस वापरण्यात आल्या आहेत। सुमारे 70% बसेस या कामात असल्यानं आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी मतदान करण्यासाठी गावी जाणाऱ्या मतदारांना सकाळपासून एसटीचा फटका बसलाय। मतदान प्रक्रियेसाठी लालपरी कार्यरत असल्यामुळे पनवेल बस आगारात बस संख्या कमी झाली आहे। त्यात मुंबई, ठाणे, बोरिवली या ठिकाणाहून पनवेल आगारात येणाऱ्या कोकणातील सर्व बसेस या प्रचंड भरून येत असल्यामुळे पनवेल इथून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना बसमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। ग्रामीण भागातील एसटी व्यवस्था जवळपास बंद आहे, तर महत्त्वाच्या शहरांकडे जाणाऱ्या लालपरी सुरू असल्या तरी त्याचंही प्रमाण अत्यल्प आहे। यामुळे नियमित एसटी प्रवाशातून संताप व्यक्त केला जातोय। तर इलेक्शन ड्युटी अत्यावश्यक असल्याने प्रवाशांना काही काळ संयम राखावा लागेल असं एसटीच्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।